नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण निबंध लेखनाविषयी चर्चा करूया. निबंध लेखन म्हणजे काय? निबंध लेखन कसे करायला पाहिजे? यासाठी कोणती पूर्व तयारी करायला पाहिजे आणि आपल्याला या वर्षी 9व्या वर्गामध्ये कोणत्या प्रकारचे निबंध अभ्यासाला आहेत, या सर्व गोष्टींची चर्चा आजच्या तासाला आपण करूया. तर सर्वप्रथम निबंध लेखन म्हणजे काय ते जाणून घेऊ. निबंध लेखन ही एक सर्जनशील कला आहे असं म्हटलेलं आहे. सर्जनशील म्हणजे नवनिर्मिती, ज्यामध्ये एक नवीन निर्मिती केली जाते अशी एक कला आहे. त्यामध्ये आपल्या मनातील विचार, कल्पना, भावना यांची सुरेख गुंफण योग्य शब्दांच्या सहाय्याने केली की निबंध तयार होतो. वाचनीयता हा त्याचा निकष असला पाहिजे. तर निबंध लेखनामध्ये आपल्या मनातील विचार, कल्पना, भावना यांची गुंफण केलेली असते. गुंफण असा शब्द वापरलेला आहे, एकत्रीकरण नव्हे. निबंधामध्ये घटनांचे एकत्रीकरण किंवा विचारांचे एकत्रीकरण असे नाही, तर त्यांची गुंफण केलेली, सुंदर गुंफण केलेली असते. आता गुंफण केलेली असते म्हणजेच ते या सर्व कल्पना, विचार सुसूत्रतेच्या एका धाग्याने आणि एका विशिष्ट क्रमाने बांधलेल्या असतात. म्हणजे आपले जे विचार आहेत ते एकानंतर एक त्या ठराविक क्रमाने त्यात मांडता आले पाहिजे. त्यावरून निबंध म्हणजे काय ते सांगायचे झाले तर म्हणता येईल की विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध होय. ओघवत्या भाषेतील म्हणजे प्रवाही भाषा. विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजेच निबंध होय असे निबंधाविषयी म्हटलेले आहे. तर आपण पाहूया या निबंधाचे प्रकार. स्थूलमानाने निबंधाचे हे प्रकार पडतात. वर्णनात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध, वैचारिक किंवा समस्या प्रधान निबंध आणि कल्पना विस्तारात्मक निबंध. या प्रकारे हे निबंधाचे स्थूलमानाने प्रकार आहेत. यापैकी आपल्याला यावर्षी वर्णनात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध आणि कल्पना प्रधान निबंध हे 3 प्रकारचे निबंध अभ्यासाला आहेत. तर निबंध लेखन ही एक कला आहे असे आपण सुरुवातीलाच म्हटलेले आहे. मग कला ही काही एका दिवशी साध्य होत नाही. कला साध्य करून घेण्यासाठी सतत प्रयत्नरत राहावे लागते. सतत अभ्यास, सराव करावा लागतो. निबंध लेखनाचे अगदी तसेच आहे. ज्याप्रमाणे सर्व कोणतीही कला असेल ती, कोणत्याही कलेला रियाज किंवा सराव आवश्यक असतो, तसा निबंधालाही सराव आवश्यक आहे. यालाच आपल्याला निबंधाची पूर्वतयारी असेही म्हणता येईल. मग ही निबंधाची पूर्वतयारी कशी पूर्ण होते त्याचा विचार आपण करू. त्यामध्ये एक तर पहिली पायरी येते श्रवण म्हणजे ऐकणे. विविध विषयावरील भाषण, संभाषण, कथाकथन, चर्चा यांचे आपल्याला श्रवण काळजीपूर्वक श्रवण करता आले पाहिजे, करायला पाहिजे.
त्यानंतर दुसरं आहे संभाषण. विषयानुरूप योग्य संभाषण करता आले पाहिजे. वाचन, विविध विषयावरील पुस्तकांचे सातत्याने वाचन करणे. त्यानंतरची पायरी आहे लेखन. लेखन सराव. आपण अनुभवलेल्या घटना, प्रसंग यांचे आपल्या शब्दात लेखन करता आले पाहिजे. आपले विचार दुसऱ्यांपुढे मांडता आले पाहिजे. निरीक्षण, आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्या सर्वांचे निरीक्षण करता आले पाहिजे. सूक्ष्म निरीक्षण करता आले पाहिजे आणि त्याचे वर्णन करता आले पाहिजे. त्यानंतर आहे शब्द संपत्तीचा विकास. आता आपल्या भावना, आपले विचार, आपले अनुभव, आपण पाहिलेल्या घटना या लिखित रूपात दुसऱ्यांपुढे मांडणे. मग यासाठी आपल्याजवळ पुरेसा शब्दसाठा असायला पाहिजे आणि त्यासाठी श्रवण, वाचन, लेखन या सर्व गोष्टींवर हा शब्दसाठा अवलंबून असतो. आणि शेवटचा आहे सराव. लेखन सराव हा आवश्यक आहे. तर या सर्व उत्तम निबंध लेखनासाठीच्या पायऱ्या आहेत. ह्या काही एका दिवशी साध्य होत नाही, कारण निबंध लेखन ही एक कला आहे आणि याचा सराव सातत्याने जर केला तर निबंध लेखन ही कला देखील अवगत होते. निबंध हा प्रत्येकाचा वेगळा विषय जरी एकच असला तरी त्या एकाच विषयावरील वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिलेला निबंध वेगवेगळा असू शकतो. कारण प्रत्येकाची सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, त्यांचे विचार हे वेगवेगळे असतात आणि या निबंधांमधून सर्व आपापल्या कल्पना मांडत असतात, आपले विचार मांडत असतात आणि म्हणून प्रत्येकाचा निबंध एकाच विषयावरील जरी असला तरी प्रत्येकाचा निबंध हा वेगवेगळा असू शकतो. तर निबंधाची कोणती वैशिष्ट्ये असतात त्याविषयी सुद्धा आपण थोडीशी चर्चा करू. निबंध लेखनाची वैशिष्ट्ये. पहिलं दिलेलं आहे आकर्षक व समर्पक सुरुवात. निबंधाची सुरुवात ही आकर्षक असायला पाहिजे, समर्पक म्हणजे योग्य असायला पाहिजे. सुरुवात जर आकर्षक नसेल तर वाचक निबंधाचे पुढचे वाचन करणार नाही. सुरुवातच जर कंटाळवाणी वाटली, आकर्षक वाटली नाही तर पुढचे वाचन करणार नाही वाचक. आणि म्हणून निबंधाची सुरुवात ही समर्पक आणि आकर्षक असायला पाहिजे. आशय अभिव्यक्तीची योग्य मांडणी. आपल्याला जे विचार त्यातून मांडायचे आहेत, आपल्या कल्पना मांडायच्या आहेत, त्यांची योग्य मांडणी, क्रमबद्ध मांडणी ती करता आली पाहिजे. यातून भाषा शैली, भाषा ही आकर्षक असायला पाहिजे. त्यासाठी वाक्प्रचारांचा उपयोग करणे, अलंकारिक शब्दांचा उपयोग करणे, विषयानुरूप म्हणींचा उपयोग करणे, कवितेच्या ओळींचा उल्लेख करणे, या सर्व माध्यमातून आपल्याला आपली भाषा ही आकर्षक करता येईल. प्रमाण लेखन पुढचा मुद्दा आहे, पुढचं वैशिष्ट्य. हे लेखन प्रमाण भाषेमधूनच करायला पाहिजे. पाचवा मुद्दा आहे परिणामकारक समारोप. आपल्या निबंधाचा समारोप, शेवट हा वाचकाच्या मनावर परिणाम करणारा असावा. सहावा मुद्दा आहे कवितेच्या ओळींचा वापर. विषयानुरूप. विषयानुरूप जर कवितेच्या ओळी आपल्याला माहित असतील तर त्यांचा उल्लेख त्यामध्ये करता येतो. स्वतःच्या मतांचे विवेचन. दिलेल्या विषयावर आपले मत काय आहे त्या मतांचे विवेचन सुद्धा आपल्याला त्यात करता येते. त्यानंतरचा मुद्दा आहे, वैशिष्ट्य आहे परिच्छेद रचना व विरामचिन्हे.
विचारानुसार परिच्छेद पाडता आले पाहिजेत आणि योग्य तेथे योग्य विरामचिन्हांचा उपयोगही करता आला पाहिजे. त्यानंतर आहे सुसंगतता. आपले निबंध किंवा निबंधाची जी रचना आहे त्यामध्ये सुसंगतता असायला पाहिजे. सुसंगत म्हणजे विशिष्ट क्रमाने आपले विचार मांडणे म्हणजे सुसंगत. निश्चित क्रमाने ते विचार पुढे पुढे मांडता आले पाहिजेत. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे वाचकावर परिणाम साधणारा. वाचणाऱ्याच्या मनावर त्याचा परिणाम होईल असा आपला निबंध असायला पाहिजे. तर ही झाली निबंधाची काही वैशिष्ट्ये, त्यावर आपण चर्चा केली. त्यानंतर आपण पाहूया आपल्याला या वर्षी अभ्यासाला असलेला निबंधाचा प्रकार वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक निबंधामध्ये दृश्य, एखादे दृश्य, व्यक्ती, एखादा प्रसंग किंवा एखादी वास्तू यांचे वर्णन करण्यासाठी दिलेले असते. या प्रकारच्या निबंधामध्ये, वर्णनात्मक निबंधामध्ये तर पहिला मुद्दा झाला दृश्य, व्यक्ती, प्रसंग, वास्तू यांचे हुबेहूब वर्णन. हे वर्णन करणे किंवा यासाठी निबंध दिलेला असतो, असा प्रश्न दिलेला असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे लालित्य व कलात्मकता यांचा वापर. वर्णनात्मक निबंधामध्ये ज्या व्यक्तीचे, वस्तूचे वर्णन करण्यासाठी दिलेले असेल ते हुबेहूब वर्णन करत असताना किंवा एखाद्या प्रसंगाचे वर्णन करत असतो आपण, तेव्हा आपण अनुभवलेल्या गोष्टी त्यांचे वर्णन करणे, त्याबरोबरच त्याला कल्पकतेची जोड देणे हे आवश्यक असते, असे अपेक्षित असते. त्यामध्ये लालित्य म्हणजे नवीनता आणि कलात्मकता, आपली कल्पकता याची जोड त्याला देता आली पाहिजे. तिसरा मुद्दा आहे सूक्ष्म निरीक्षण शक्ती महत्वाची. वर्णनात्मक निबंध लिहित असताना सूक्ष्म निरीक्षण शक्ती महत्वाची असते. एखाद्या व्यक्तीचे वर्णन जर करत असू आपण तर त्याच्या चांगल्या वाईट गोष्टी, त्याचे हावभाव, या त्याचा पेहराव, या त्याच्या बारीक सारीक सर्व गोष्टींचे वर्णन आपल्याला करता आले पाहिजे. त्यासाठी सूक्ष्म निरीक्षण शक्ती महत्वाची आहे. नंतर पुढचा मुद्दा आहे घटनांचा तार्किक विचार. ज्या घटनांचे वर्णन आपण करत आहोत त्या घटनांवर आधारित आपले विचार मांडत असताना ते तर्कसंगत असायला पाहिजेत. पुढचा मुद्दा आहे प्रसंगानुरूप व संवेदनशील लेखन. प्रसंगानुसार आपले लेखन जे आहे ते संवेदनशील असायला पाहिजे. जसं आता उदाहरण घेतलं की पावसातील सहल किंवा आमची सहल, या प्रकारचा एखादा विषय वर्णनात्मक निबंध लिहिण्यासाठी येऊ शकतो. तर वर्णनात्मक निबंध या प्रकारे आपल्याला लिहिता आले पाहिजे. उदाहरणादाखल एक निबंध आपण पाहूया. मी पाहिलेले वृद्धाश्रम. मी पाहिलेले वृद्धाश्रम किंवा एका वृद्धाश्रमाला भेट असा विषय आहे समजा. तर यावर कशा प्रकारे निबंध लेखन करता येईल ते आपण पाहू. जसं मुद्दे आहेत की वृद्धाश्रमाचे दृश्य वर्णन, वृद्धाश्रम पाहिल्यानंतर त्याचे वर्णन करणे, निरीक्षणामधून आपल्याला ज्या गोष्टी जाणवल्यात त्यांचा उल्लेख करणे, प्रसंगांचे वर्णन, परिस्थितीबाबत स्वतःचे मत काय ते लिहिणे. तर या सर्व मुद्द्यांचा उल्लेख यामध्ये करायचा आहे. तर एक उदाहरण पाहू आपण की एका वृद्धाश्रमाला भेट किंवा मी पाहिलेले वृद्धाश्रम
हा वर्णनात्मक निबंध लिहायचा आहे तर कशा प्रकारे लिहिता येईल पहा. प्रत्येक वसाहतीला एक चेहरा मोहरा असतो, स्वतःची भाषा असते, संस्कृती असते, माणसं बदलतात, काही दिवसांसाठी तिथलीच होऊन राहतात, स्वतःचं अस्तित्व जपताना भोवतालच्या वातावरणाचा एक भाग बनून जातात. अशाच एका थोड्या वेगळ्या वसाहतीत एका वृद्धाश्रमात जाण्याचा प्रसंग मी अनुभवला, जो मनात खूप सारे प्रश्न निर्माण करून गेला. आमच्या लांबच्या नात्यातील एक मावशी पुण्याजवळच एका वृद्धाश्रमात गेली 5-6 वर्षे राहतात. त्या खूप आग्रहाने नेहमी आमंत्रण द्यायच्या तिथे येण्याचे. या दिवाळीच्या सुट्टीत जायचेच तिकडे असे ठरवले आणि पोहोचलो सुद्धा. गावापासून थोडीशी दूर शांत वातावरणातील वृद्धाश्रमाची इमारत तशी नजरेत भरण्यासारखी होती. तिथल्या अंगणात 2-4 वृद्ध स्त्रिया फिरताना दिसल्या. आम्ही जाताच कुणाकडचे पाहुणे ही उत्सुकता प्रत्येकाच्या नजरेत दिसत होती. वृद्धाश्रम तसा मध्यमवर्गीयांसाठी असल्याने ना दिनवाणी अवस्था होती ना खूप ऐशारामाचीही. थोडे जास्त पैसे देऊन स्वतंत्र खोली किंवा एक खोलीत 2 वृद्ध अशी सोय होती. पलंग, टेबल, खुर्ची, कपाट, खोलीत दूरचित्रवाणीचीही सोय, प्रत्येक खोलीत स्वच्छतागृह अशी रचना होती. दररोज खोली, बेड, बाथरूम स्वच्छ करण्यासाठी सेवक होते. व्यवस्थापकांची सर्व खोल्यातून फेरी होत असल्याने खुशाली करणे नकळत होत असे. वैद्यकीय मदत लागल्यास डॉक्टरही उपलब्ध होते. शेजारीच आजारी वृद्धांसाठी स्वतंत्र इमारत होती. तिथे वैद्यकीय मदत लागल्यास वैद्यकीय सेवा, नर्सेस, सेवकही उपलब्ध होते. तसे म्हटले तर खूपच सुविधायुक्त वातावरण होते. तरीही काहीतरी उणीव भासत होती. कदाचित सर्व वृद्ध माणसेच दिसत असल्याने वातावरणात चैतन्य जाणवत नव्हते. दिनक्रमात फारसे वैविध्यही नसावे. लहान मुलांचे बागडणे, तरुणाईची लगबग, घरातले रुसवे फुगवे काहीच नाही. एक विचित्र समंजसपणा सर्वत्र भरून राहिलेला. मावशी गप्पिष्ट असल्याने खूप भरभरून बोलत होत्या. त्यातून नकळत काही वृद्धांच्या कहाण्या उलगडत होत्या. कुणी मुले विचारत नाहीत, त्यांना अडचण होते म्हणून इथे आलेले, कुणाची मुले परदेशात त्यामुळे एकटे म्हणून, तर काही स्वखुशीने मुलांच्या संसारातून विरक्त होऊन आलेले. संध्याकाळी आम्ही परत निघालो तेव्हा मावशीच्या डोळ्यातही उदास छटा दिसल्याचा भास झाला. खरोखरच किती झपाट्याने आपली समाज व्यवस्था बदलताना दिसते आहे. 25-30 वर्षापूर्वी वृद्धाश्रम ही कल्पना आपल्याकडे नवीन होती. आज शहरात गावातही वृद्धाश्रम आहेत. आम्ही गेलो होतो त्या वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका बाईंशी गप्पा मारताना समजले की त्यांच्याकडे मोठी प्रतीक्षा यादी आहे. कितीतरी वृद्ध आपल्याला प्रवेश मिळण्याची वाट पाहत आहेत. कुणाचा मृत्यू झाला की एखादी जागा रिकामी होणे ही गोष्ट किती भयंकर होती. समाज आणि शासन या दोघांचा या व्यवस्थेमध्ये समान वाटा असायला हवा. वृद्धांसाठी पुरेशा आर्थिक सवलती, वैद्यकीय मदत, निर्वाह निधी यासारख्या अनेक गोष्टीत सरकार काय करू शकेल याचा विचार व्हायला हवा. दुसरा प्रश्न आहे तो आपल्या सामाजिक जाणीवेचा. वृद्धाश्रम ही आज काळाची गरज असल्याने तिथे राहावे लागणे म्हणजे काहीशी उणीव आहे अशा जाणीवेने पाहू नये. परदेशात असणारी मुले पैसे पाठवले की आपले कर्तव्य संपले असे मानतात. आजारपणात आई वडिलांची दखल घेणे नाही,
की मृत्यूनंतर अंत्यसंस्काराची जबाबदारीही घेणे नाही. आश्रमाच्या व्यवस्थापकांनी सांगितलेला हा अनुभव खूप विदारक वाटला. याउलट काही तरुणांचे गट आश्रमात आजी आजोबांशी गप्पा मारण्यासाठी आवर्जून येतात. त्यांच्यासाठी काही मनोरंजनाचे कार्यक्रम करतात. ही चांगली बाजूही त्यांनी सांगितली. वृद्धाश्रमाच्या भेटीने नेमके काय झाले? एका समाज वास्तवाची, एक प्रश्नाची, नात्यातल्या भावबंधांची नव्याने जाणीव झाली. त्याचबरोबर परिस्थितीमुळे आजच्या काळातील वृद्धाश्रमांची अपरिहार्यताही जाणवली. अनेक गरीब, निराधार वृद्धांसाठी आपण जमेल ती आर्थिक मदत करणे, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे काही क्षण आनंदाचे करणे हे किती गरजेचे आहे हे जाणवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातल्या आजी आजोबांची किंमत कळली. तर या प्रकारे आपल्याला हे निबंध लेखन करता येईल. वर्णनात्मक निबंध एखाद्या घटनेवर आधारित, एखाद्या प्रसंगावर आधारित असेल किंवा एखाद्या वास्तूचे किंवा एखाद्या व्यक्तीचे वर्णन असेल तर अशा विषयावरती या प्रकारे आपल्याला निबंध लेखन करता येईल. धन्यवाद.